नुकताच जाहीर झालेला माथेरान नगर परिषदेचा निकाल हा ऐतिहासिक ठरलाय। माथेरान नगर परिषद निवडणुकीत थेट नगराध्यक्ष म्हणून चंद्रकांत चौधरी यांना तब्बल 1069 मतांची आघाडी मिळाली आहे। माथेरानमध्ये पहिल्यांदाच एवढी मोठी आघाडी कोणाला मिळाली आहे, त्यामुळे ही निवडणूकच ऐतिहासिक ठरली। चौधरी यांच्या मागे जनाधार होता, मात्र ही निवडणूक ऐतिहासिक करण्यामागे दोन धुरंधर लढत होते। खुद्द आमदार महेंद्र थोरवे यांनी माथेरानची निवडणूक या दोघांच्या हातात दिल्याने चौधरी विजयश्री खेचून आणणार हे नक्की होतं। ते दोन किंगमेकर म्हणजे प्रसाद थोरवे आणि रोहन नागोटकर। नगर परिषदांच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर कर्जत विधानसभा मतदारसंघातील माथेरान आणि खोपोली या दोन नगर परिषदांमधील थेटच्या जागा शिवसेना शिंदे गटाला मिळाल्या। खुद्द आमदार महेंद्र थोरवे हे खोपोली येथे लक्ष देणार असल्याने त्यांनी त्यांचे पुतणे प्रसाद थोरवे आणि विश्वासू सहकारी रोहन नागोटकर यांच्या हातात माथेरानची सूत्र दिली। निवडणूक लागल्यापासून प्रसाद थोरवे व रोहन नागोटकर हे दोघे माथेरानमध्ये तळ ठोकून होते। माथेरानचा एकूण अभ्यास करून जिथे कमी तिथे आम्ही म्हणत त्यांनी रणनीती आखली। चौधरी हे प्रचारात व्यस्त असताना देखील या दोघांनी निवडणुकीत यश कसं मिळेल यासाठी योजना आखल्याने प्रत्यक्ष निवडणुकीत चंद्रकांत चौधरी या वाघानं सगळ्यांनाच घाम फोडलाय। दमदार योजना, उत्तम आखणी यामुळे माथेरानच्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाला या दोन धुरंधरांनी अभूतपूर्व यश मिळवून दिलं। तेव्हा आमदार थोरवे यांनी देखील या गोष्टीचं कौतुक केलंय, तर सर्वत्र याच गोष्टीची चर्चा होताना दिसते।